नमस्कार सर्वांना। आज शिव व्याख्यान भाग 2 चालू आहे आपला। शिव व्याख्यान भाग 1 मध्ये आपण शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरची परिस्थिती, जन्म होतानाची आजूबाजूची परिस्थिती आणि बाल शिवाजी 10 वर्षापर्यंतचे असतानाची काय काय घटना महत्त्वाच्या ते आपण पहिल्या व्याख्यानामध्ये तुम्हाला सांगितल्या। महाराज बेंगलोरवरून आपल्या वडिलांसोबत 1.5 वर्ष राहून ते पुणे प्रांतामध्ये आल्यानंतरच्या घटनाक्रम आज आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत। ज्यावेळेस 1.5 वर्ष महाराज बाल शिवाजी हे वडिलांसोबत होते, तो वडिलांसोबतच्या ज्या चर्चा होत होत्या, कारण वडील हे शूरवीर सरदार, बेंगलोरमध्ये पूर्ण राज्य प्रस्थापित केलं होतं त्यांनी। आदिलशहाचं परचम, आदिलशहाचं नाव हे पूर्ण कर्नाटक प्रांतामध्ये नेण्याचं काम शहाजीराजे यांनी केलं होतं। त्यामुळे त्यांचं जे काही अनुभव आहे ते शिवाजीला सांगत होते ते, आणि हा पण सल्ला देत होते की मी कितीही पराक्रम गाजवला तरी तो परक्यासाठी, कारण काही बाबतीमध्ये मला काही निर्णय ज्यावेळेस घ्यायचे असतात, ज्यावेळेस आपण चाकरी करत असतो तर ते आपल्या हातामध्ये नसतं, जो वरिष्ठ राजा असतो त्याच्याच हातामध्ये त्या गोष्टी असतात। त्यामुळे ते बाल शिवाजीला सांगत होते की चाकरी करण्यापेक्षा आपल्या स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा तू प्रयत्न कर, असं चर्चेमध्ये ते सांगत होते। 1.5 वर्षाचा कालावधी काही छोटा कालावधी नाहीये, आणि बाल शिवाजी हे अशा वयामध्ये होते की जिथून त्यांची जडणघडण चांगली होणार होती। तर त्यामुळं ते पण एक 1.5 वर्षाचं जे वडिलांकडूनचं ज्ञान त्यांना भेटलं होतं, ते ज्ञान घेऊन त्यांनी पुढे मार्गस्थ झाले होते। आता ते बेंगलोरहून आल्यानंतर बैचेन होते शिवाजी महाराज, बाल शिवाजी बैचेन होते। मित्र गोळा करणं, गावागावामध्ये फिरणं, सभोवतालचा परिसर माहीत करून घेणं, सभोवतालचे गड किल्ले माहीत करून घेणं, हे त्यांचं रोजचं काम होतं। सकाळी उठायचं, न्यारी करायची, आपण जसं ब्रेकफास्ट म्हणतो ना तसं ग्रामीण भाषेमध्ये त्याला न्यारी म्हणतात। न्यारी करायची, दुपारच्या दशम्या बांधून घ्यायच्या आणि आपल्या मित्र परिवारासोबत घोड्यावर घोडेस्वारी करत आजूबाजूचा परिसर पादाक्रांत करायचा, हे रोजचं काम झालं होतं। जिजाऊ आईसाहेबांना ते लक्षात येत होतं, कारण आई म्हणून त्यांच्या ते कळत होतं की काहीतरी चालू आहे ह्याच्या डोक्यामध्ये विचार, आणि ते विचार डोक्यामधले प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठीचा जो काही कालावधी आहे तो कालावधी बाल शिवाजीचा चालू होता। अनेक लोकांना एकत्रित करणं चालू होतं। त्याच्यामध्येच दादाजी नरसप्रभू गुप्ते हे आदिलशहाचे थोर चाकरी करणारे सरदार त्यांच्या सोबत आले होते। आता म्हणजे इतिहासाप्रमाणे काय आहे ना, आदिलशहा आणि शिवाजी हे काही वेगळे नव्हते, कारण शहाजीराजे आदिलशहाची चाकरी करत होते, बाल शिवाजी शहाजीराजाचे पुत्र, म्हणजे आदिलशहाला बाल शिवाजी म्हणजे ठीक आहे, शहाजीचा मुलगा। आणि मग येसाजी, तानाजी, बाळाजी, चिमणाजी, बाजी पासलकर सारखा वयोवृद्ध 60 पेक्षा जास्त वय असलेला असे सगळे जण शिवाजी महाराजांसोबत त्या बाल शिवाजी सोबत घोडदौड वगैरे करू लागले। आणि शिवाजी महाराज चर्चा करू लागले की आपण इथले मालक नाहीत,
आपल्याला जहागिरी भेटलीये, पण आपलं जास्त काही चलत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला आदिलशहाची आपल्याला दरबारामध्ये परवानगी घ्यावी लागते, आपल्या वडिलाला परवानगी घ्यावी लागते. इथले जे काही वतनदार आहेत गावागावामधले, पाटील, देशमुख, कुलकर्णी, देसाई, हे सगळे जण फक्त कर वसूल करण्यासाठी आहोत आपण. आपला जास्त गड किल्ल्यावर अधिकार नाही. गड किल्ले सगळे आदिलशहाच्या ताब्यात, आणि गड किल्ले हे सगळ्यात महत्वाचे होते त्या काळामध्ये. जसं एखादा मतदारसंघ निवडून येणं महत्वाचं आहे राजकीय पुढाऱ्यांना, तसं एखादा गड जर ताब्यात आला म्हणजे आजूबाजूचा जवळपास एक जिल्ह्याभराचा परिसर काबीज केल्यासारखं होतं. आणि ते सगळे आजूबाजूचे जे गड किल्ले आहेत ते आदिलशाहीच्या ताब्यात होते. हे बाल शिवाजीला खटकत होतं. आपण नामधारी, इथं आया बहिणीवर त्या ठिकाणी अत्याचार होतोय आणि तो आपण उघड्या डोळ्याने सहन करत आहोत. आपण काहीच करू शकत नाहीत, याची खंत बाल शिवाजीच्या मनामध्ये होती. आणि मग त्यांनी बेत रचायला सुरुवात केली. आजूबाजूच्या परिसरामध्ये रोहिडेश्वराचं मंदिर आहे, जागृत शंकराचं देवस्थान, आणि त्या रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये परिसरामध्ये जाणं येणं आपल्या सवंगड्यासोबत बाल शिवाजीचं चालू झालं. एके दिवशी भय पहाटे सगळेजण बेत रचला. त्यांच्यासोबत आताच नावं सांगितल्याप्रमाणे सगळे, अगदी सगळ्या वयोगटाचे लोक त्यांच्या सोबत होते. म्हणजे त्यांच्या समवयस्क, त्यांच्यापेक्षा मोठे आणि वयस्कर अशा सगळ्या प्रकारचे लोक हे बाल शिवाजी घेऊन रोहिडेश्वराच्या मंदिराकडे मार्गस्थ झाले. सगळेजण गोळा झाले. 500 मावळे जमा झाले आणि सगळ्यांच्या समोर बाल शिवाजीनं बोलायला सुरुवात केली. गड्यांनो, आपण या मंदिरात कशासाठी आलोत माहितीये का? आपल्याला आपलं राज्य बनवायचं आहे, आपल्या लोकांचं राज्य बनवायचं आहे. माझ्या सोबत सगळे आहेत का? सगळ्यांनी हो म्हणून हर हर महादेवाची घोषणा केली. मग जर असं असेल तर चला मग महादेवाच्या पिंडी समोर आपण नतमस्तक होत आणि प्रार्थना करू हिंदवी स्वराज्य स्थापनेची. असं म्हणताच दादाजी नरप्रभूंनी आणि तिथल्या पुजाऱ्याने पूजा चालू केली. हर हर महादेवाचा जयघोष चालू झाला. बेलाचा वर्षाव महादेवाच्या पिंडीपाशी चालू झाला. शिवलिंगापुढे साक्षात राजाने साष्टांग दंडवत घातला. साष्टांग दंडवत कळतं? म्हणजे अगदी झोपून नमस्कार करणं. आजकाल आपली नमस्कार करण्याची पद्धत वेगळी आहे, आपण वाकत पण नाहीये. तर साष्टांग दंडवत देवाला महाराजांनी घातला, बाल शिवाजीने घातला आणि पिंडीवर सगळ्यांनी हात ठेवून प्रार्थना करायला सुरुवात केली. महादेवाच्या साक्षीनं सगळ्यांनी प्रार्थना चालू केली. शंभो हर हर महादेव, आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत. संकल्प लोकांना न्याय मिळवून देण्याचा, आपल्या लोकांच्या राज्य स्थापनेचा. जोवर स्वराज्याची उभारणी होणार नाही तोपर्यंत मैत्रीसाठी धरलेला हात आम्ही सोडणार नाहीत, दिल्या वचनाला अंतर देणार नाहीत आणि हिंदवी स्वराज्य
आम्ही स्थापन करून दाखवू, अशा पद्धतीची प्रार्थना करून हर हर महादेवाचा जयघोष सर्वांनी चालू केला. आणि एवढे बोलून राजाने पिंडीवरचा बेल उचलला. बेल उचलला म्हणजे शपथ घेतली की आता बस, दुसऱ्याची चाकरी करणं आता सोडून द्यायचं. आदिलशहा, मोगल, निजामशहा कोणाचीही चाकरी करायची नाही. आता फक्त आपलं पूर्ण आयुष्य हे आपल्या लोकांसाठी खर्च करायचं, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची, अशी सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली. प्रार्थना झाली, सगळ्या जणांनी दुपारचं जेवण केलं आणि मग सगळेजण गप्पा गोष्टी चालू झाल्या. राजाचा बाल शिवाजीचा दरबार भरला. शपथ घेतली, आता पुढे काय. सगळ्यात महत्वाचं आहे की किल्ले आपल्याकडे असणं. आणि मग तेवढ्यात तानाजी उठला, तानाजी मालुसरे. राजे, आपण रोहिडेश्वर मंदिरामध्ये प्रार्थना केली आणि आपल्याला बाजूलाच एक किल्ला दिसतोय ज्याचं नाव आहे तोरणा. आणि हा तोरणा किल्ला आपण जिंकून आपल्या हिंदवी स्वराज्याची सुरुवात करू, असा एक त्या ठिकाणी पर्याय तानाजींनी सुचवला. आणि मग तोरणा किल्ला जिंकण्यासाठीची मोहीम चालू झाली. त्यावेळेस शिवाजीचं वय होतं, बाल शिवाजीचं 16 वर्षाचं. ज्या 16 वर्षाच्या वयामध्ये आपण आनंद साजरा करतो, खेळतो, त्या काळामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून तोरणा किल्ला जिंकण्याचं शिवाजी, बाल शिवाजीनं आणि त्यांच्या सहकार्याने ठरवलं. 1647 सालची ही गोष्ट आहे. महाराजांचा जन्म झाला 1630 मध्ये आणि तोरणा किल्ला जिंकला त्यांनी 1647 मध्ये. म्हणजे 16वं वर्ष संपून नुकतंच राजेनं 17व्या वर्षामध्ये पदार्पण केलं होतं. पुण्यामध्ये वेल्हे तालुका आहे, त्याच्या बाजूला हा गड आहे, अति दुर्गम गड, सगळ्यात मोठा गड. शिवनेरी बद्दल सांगायचं झालं तर त्याचं अजून एक नाव आहे प्रचंडगड, कारण त्याचा परिसर खूप मोठा आहे, म्हणून त्याचं अजून एक दुसरं नाव आहे तोरण्याचं प्रचंडगड असं नाव आहे. आणि या किल्ल्यावरून आजूबाजूचे सगळे किल्ले दिसतात. रायगड दिसतो, लिंगाणा दिसतो, राजगड दिसतो, पुरंदर दिसतो, सिंहगड दिसतो. हे सगळ्या किल्ल्याचं दर्शन त्या प्रचंड गडावर किंवा तोरण्यावर ज्यावेळेस आपण थांबू त्यावेळेस आजूबाजूचे सगळे त्या ठिकाणी किल्ले दिसतात. असा हा तोरणा किल्ला. आणि या तोरणा किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत तोरणा किल्ला स्वराज्यामध्येच होता. म्हणजे अक्षरशः पुरंदरचा तह झाला महाराजांचा, त्याच्यामध्ये अनेक किल्ले गमवावे लागले, पुढे आपण त्याचा उल्लेख करणार आहोत. पण हा जो तोरणा किल्ला आहे महाराजांना जाऊ दिला नाही, कारण तिथूनच त्यांनी स्वराज्याची सुरुवात केली होती. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, स्वतःचं म्हणजे आपल्या लोकांचं राज्य. 12 बलुतेदार, साळी, कोळी, माळी, लोहार, सुतार, हे सगळ्यांचं राज्य, त्याला म्हणतो आपण स्वराज्य. आणि हे स्वराज्य स्थापनेसाठी ज्या किल्ल्यापासून त्यांनी सुरुवात केली होती तो किल्ला आजन्म अगदी पुरंदरच्या तहामध्ये पण तो त्यांनी जाऊ दिला नाही. आणि आग्र्याहून सुटका झाल्यानंतर त्याची पुनर्बांधणी केली. महाराजांचा फार लाडका किल्ला होता ना, कारण एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण पहिली मिळवतो ना, पहिली गाडी, पहिलं घर, ते अत्यंत जवळचं असतं आपल्या. तर महाराजांना हा किल्ला खूप जवळचा होता आणि अजिबात तो किल्ला त्यांनी आपल्या हयातीमध्ये पुरंदरच्या तहामध्ये पण जाऊ दिला नाही ना. आग्र्याहून सुटका झाल्यावर, आग्र्याहून सुटका म्हणजे पुरंदरच्या नंतरचा इतिहास आहे हा, पुरंदर तहाच्या नंतरचा. आणि त्यानंतर पण तो किल्ला त्यांनी डागडुजी केली त्याची. डागडुजी म्हणजे जसं आपण घराचं देख व्यवस्थित करून घेतो तशी डागडुजी केली.
5,000 होऊन त्यांनी खर्च केला असा इतिहास आहे. म्हणजे ज्यावेळेस आग्र्याहून आले त्यांनी पहिलं लक्ष तोरण्याकडे दिलं आणि 5,000 होऊन खर्च करून तोरणा किल्ल्याची पुनर्बांधणी त्या ठिकाणी महाराजांनी केली. आता हा किल्ला जिंकायचा होता. जिंकण्यासाठी सगळे लोक मावळे गोळा करायला सुरुवात केली. सगळ्यावर जबाबदारी देण्यात आली. बाजी पासलकर तुम्ही एवढे आणा, येसाजी, तानाजी, बाळाजी तुम्ही एवढे लोक घेऊन या. कारण ही खबरदार जिजाऊ आईसाहेबाला पण नव्हती. आपलं सगळं सैन्य घेऊन जाणं हे बाल शिवाजीला शक्य नव्हतं. आपल्या दिमकीमधले जे काही अष्टप्रधान मंडळ होतं, कारण बाल शिवाजीच्या मी मागच्या भागातच सांगितलं की शहाजीराजांनी सगळं अष्टप्रधान मंडळ दिलं होतं. अगदी पेशव्यापासून सगळे अमात्यापासून सगळे दिले होते, पण त्या कोणालाही खबरदार लागू द्यायची नव्हती. कारण हे सगळे आदिलशहाचे चाकर होते आणि त्यामुळं आपण आदिलशहाच्या विरुद्ध बंड करत होतो हे त्यांना माहिती होतं. किल्ला कोणाचा? आदिलशाहीचा. आपले वडील चाकर कोणाचे? आदिलशाहीचे. किल्ला कोणाचा घेतोय? आदिलशहाचा. म्हणजे आदिलशहाच्या विरुद्ध बंड होता तो. साधा बंड नव्हता तो. त्यांना कळत होता की आपण कोणाविरुद्ध लढाई लढणार आहोत हे त्यांना माहिती होतं. आणि सगळ्यांनी लोक गोळा करायला सुरुवात केले आणि सकाळी त्या पायथ्यापाशी जमा व्हायची आज्ञा बाल शिवाजींनी दिली सगळ्यांना. पायथ्यापाशी लोक जमा झाले. राजाने तानाजीला विचारलं, अरे किती गोळा झाले आपले लोक? तानाजी म्हणाला, 1000वर 500 म्हणजे 1500 लोक. 1000वर 500 म्हणजे किती झाले? 1500 लोक आजूबाजूला जमा झाले. त्याच्यामध्ये सगळे होते, नौके लोक सगळे. काही 8-10 जण जर सोडले तर बाकीचे, म्हणजे त्याच्यामध्ये दादाजी आणि बाजी पासलकर जर सोडले तर सगळे अगदी 16, 17, 20 वर्षाचेच तरुण बाल शिवाजी सोबत होते आणि किल्ला लढवायला आणि किल्ला जिंकायला निघाले होते. किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाले. आणि मग सगळ्यांनी ठरवलं, किल्ल्यावर सकाळी दरवाजे उघडल्याच्या नंतर जो भारा असतो, म्हणजे गाय, जे काही गुरंढोरं म्हणतो त्याला आपण, त्यांना देण्यासाठी जो चारा लागतो, कारण गडावर सगळे गुरंढोरं असायचे, गाई असायच्या, म्हशी असायच्या, घोडे असायचे, त्यांना खाण्यासाठी जे काही लागतं त्याला म्हणतात चारा. आणि तो भार वगैरे बांधून चाऱ्याचा तर सगळ्यांनी गडावर जायचं ठरवलं. म्हणजे 2-4 जण एक भार उचलून जायचं आणि त्याच्यामध्ये शस्त्र लपवायला सुरुवात केली. एक भीमा लोहार म्हणून होता, महाराजांना असंच त्याला आपल्या सोबत ठेवलं होतं. धिप्पाड गडी आणि शस्त्र वगैरे बनवायला निष्णांत असा भीमा लोहार पण त्या युद्धामध्ये सोबत आला होता. शस्त्र अस्त्र सगळ्यांनी तयार ठेवले होते. ज्याला जे भेटल ते शस्त्र त्या भाऱ्यामध्ये लपवलं आणि सगळेजण एक एक गडावर चढायला सुरुवात केली. भारामध्ये शस्त्र होतं, कारण कमरेला शस्त्र बांधून जाऊ शकत नव्हते. अशा पद्धतीने सगळेजण गड चढायला सुरुवात झाली आणि त्याच्या लक्षात आलं नाही तिथल्या किल्लेदाराच्या, कारण हे नेहमीच होतं. लोक बाहेर घेऊन यायचे आणि प्रत्येक ठिकाणी, कारण त्या किल्ल्यावर किल्लेदाराचं घर, त्याच्यानंतर बाकीचे जे लोक असतील त्यांचे सेनापती, किल्लेदाराच्या नंतरचे सगळ्यांचे घर, हे सगळे वरच राहिला. किल्ला म्हणजे काय? किल्ला म्हणजे एक गाव. जसं आपण गावामध्ये घरामध्ये राहतो तसं तिथं राहण्यासाठी आणि तिथंच सगळी व्यवस्था असायची. किल्ल्याचे दरवाजे बंद, सगळी व्यवस्था आतमध्ये. आणि मग ते भारे काढायला सुरुवात झाली आणि नंतर किल्लेदाराच्या लक्षात आले की एवढे लोक कसे यायला लागले. 50 यावं, 70 यावं, 100 यावं, लोक यायला लागले. आणि त्यावेळेस शंकेची पाल चुकली. किल्लेदाराच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे आणि त्यावेळेस त्यांनी थांबवलं. थांबा, एवढे लोक कसे यायला लागलेत. आणि मग तो भारा उचलून काढायला सुरुवात केली
तेवढ्यात बाल शिवाजीच्या मावळ्याने तलवार उचकवली आणि हर हर महादेवाची गर्जना केली आणि सगळ्यांनी सपासप वार करायला सुरुवात केली. तुंबळ युद्ध झालं आणि या युद्धामध्ये बाल शिवाजीचा विजय झाला आणि किल्ला ताब्यामध्ये आला. जे जखमी लोक होते त्या जखमीला त्या किल्ल्यावरच त्या ठिकाणी व्यवस्था केली महाराजांनी. आदिलशहाची जी फौज होती त्यांना किल्ल्याहून मार्गस्थ केलं. त्याच्यामधले जे चांगले लोक होते ते स्वतःच्या चाकरीमध्ये ठेवले आणि जो आदिलशहाचा ध्वज होता किल्ल्यावरचा, किल्ल्यावर ध्वज असतात, किल्ला कोणाचा त्या ध्वजावरून समजायचा. महाराजांनी आज्ञा केली, ध्वज काढा आणि आता हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज त्या ठिकाणी लावा. आणि अशी आज्ञा भेटताच त्यांच्या सवंगड्याने तो ध्वज काढला आणि भगवा ध्वज लावून हिंदवी स्वराज्याचा तोरण बांधलं आणि तिथून हिंदवी स्वराज्याची महाराजांची सुरुवात झाली. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तोरणा जिंकून महाराजांना स्वराज्याचं तोरण बांधलं असं आपण म्हणू शकतो. आणि मग याच्या पुढचं आपण पुढच्या भागामध्ये याच्याबद्दलचं बघणार आहोत. कारण आता हा तोरणा घेतला माहिती तर कोणालाच नव्हतं. मग आता पुढे काय झालं, कारण हे आदिलशहाच्या विरुद्ध बंड होतं. आदिलशहाचा किल्ला काबीज केला होता. वय वर्ष होतं 16 संपून 17. अशा पद्धतीनं पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या भागामध्ये याच्याबद्दलची माहिती सविस्तर बघणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.